नमस्कार, मी धर्मवीर पाटील आपल्या सर्वांचं प्रतिभा संवाद या पॉडकास्ट चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो. वाळवा तालुक्यातल्या मालेवाडीसारख्या छोट्याशा गावातून अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या सोमनाथ वाघमारे सरांना आज आपण आपल्या चॅनेलवर निमंत्रित केलेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा असा प्रवास की जो कुठल्याही अडचणी कारण न सांगता तो अगदी मोठ्या स्तरापर्यंत आपल्याला घेऊन जातो. आणि आपण बघतो की वेगवेगळ्या अडचणी कारणं सांगत आपण बऱ्याच गोष्टी टाळत असतो आणि जिथल्या तिथे राहून आपण आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेतो. पण सोमनाथ सरांनी या सगळ्यावर मात करून एक असा आदर्श उदाहरण घालून दिलेलं आहे की ते सर्वांनाच त्याची प्रेरणा मिळेल. आज आपण सोमनाथ सरांचं सहर्ष स्वागत करूया. थँक्यू. तर सोमनाथ सर, मी सुरुवातीला असा पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की वाळवा तालुक्यातल्या मालेवाडीसारख्या छोट्याशा गावातून आपण जेव्हा बाहेर पडलात आणि आज UK सारख्या देशामध्ये, नेदरलँड, जर्मनी या ठिकाणी तुम्ही जे माहितीपट बनवलेले आहेत त्याचं स्क्रीनिंग होतंय आणि आज माध्यमांमध्ये पण त्याची चांगली चर्चा आहे. आता अलीकडंच भारत आणि गेल हा जो काही गेल ऑमवेट यांच्यावरचा माहितीपट आहे त्याची खूप चांगली चर्चा आहे आणि संपूर्ण भारताच्या बाहेर जाऊन तुम्ही हे काम उभं करताय आणि एक चांगला त्यातून संदेश जातोय की कमी वयातला तरुण हे सगळं मिळवतोय. तर मला सुरुवातीला जडणघडण समजून घेणं आवश्यक वाटतं की तुमची पार्श्वभूमी कौटुंबिक असेल आणि एकूण आपलं जगणं वाढणं जे आहे त्या संदर्भात काय सांगा. थँक्स मला बोलवल्याबद्दल. म्हणजे हे ॲक्च्युली असं रिव्हिजिट केल्यासारखं आहे हिस्ट्रीला. कारण मी आता म्हणजे टेक्निकली मी इकडे राहत नाही जास्त. म्हणजे मी येतो महिन्यातून, 2 महिन्यातून किंवा 6 महिन्यातून असं. पण माझं जे शिक्षण झालंय, माझं ग्रॅज्युएशन ह्या शहरामध्ये झालंय. म्हणजे मी 5 वर्ष माझ्या लाईफमधली ह्या शहरात येत होतो आणि आत्ता मी जेव्हा ते म्हणजे विचार करतो 5 वर्ष काय असतील त्यावेळेला, आणि मी खूप असा साधारण विद्यार्थी होतो. आणि हे जे आहे ना, म्हणजे मी एकदा ह्या शाळेमध्ये एकदा बोललो होतो की आपल्याकडे जे आहे की बाबा तुम्ही लहानपणापासूनच तुम्ही खूप ब्रिलियंट असायला पाहिजे किंवा तुम्हाला असे खूप सारे टक्केवारी पडले पाहिजे, ते किती मिथ आहे. ते म्हणजे मे बी मी काय म्हणू त्याला, म्हणजे मी काय असं स्वतःला खूप महान वगैरे नाही समजत आहे. मी वन ऑफ द आहे. आणि माझं शिक्षण इथं झालंय कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचं. मी ग्रॅज्युएट आहे, इथला विद्यार्थी आहे. आणि माझं जे गाव आहे मालेवाडी, ते ऍक्च्युली माझ्या आईचं गाव आहे. माझे वडील मुंबईला गिरणी कामगार होते आणि जेव्हा गिरण्या बंद पडल्या, म्हणजे मिल्स बंद पडल्या 90s मध्ये, तेव्हा ते मालेवाडीला आले. मालेवाडी माझ्या आईचं गाव आहे. आणि इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की माझ्या फॅमिलीतला, कदाचित माझ्या गावातला पण मी असेल मी पहिला मुलगा आहे जो पोस्ट ग्रॅज्युएट झाला किंवा ग्रॅज्युएट पण झाला. आणि नंतर मी MPhil केलं आणि आता माझं PhD सबमिशन मध्ये आहे, ते पण भारतातल्या चांगल्या इन्स्टिट्यूट म्हणजे TISS म्हणून जे आहे टाटा, तिथे. पण माझे जे दोन्ही आजोबा आहेत, म्हणजे माझ्या आईचे पहिले सांगतो, आईचे वडील हे पण चाकरी करायचे गावातल्या एका लोकल लीडरच्या घरी. आणि माझे वडिलांचे जे वडील होते ते आहेत मूळचे कोकरूडचे. आमचं घर पण आहे कोकरूडमध्ये, जिथे आता BJPचा आमदार आहे. त्याच्या घरामध्ये माझे आजोबा जे आहेत टोपाजी वाघमारे हे काम करायचे, सत्यजित देशमुख. आणि त्यांचे वडील जे होते शिवाजीराव देशमुख, जे मला वाटते डेथ होईपर्यंत पॉवरमध्ये होते आणि काँग्रेसचे लीडर होते ते. आणि मी सत्यजित देशमुखांना आता शिवाजी पार्कला भेटलो होतो. म्हणजे ही खूप ट्रॅजेडी पण आहेत की ज्या सगळ्या ओल्ड काँग्रेस फॅमिलीज आहेत महाराष्ट्रातल्या, कदाचित खूप रेअर आहेत जे राहिले काँग्रेस, टिकून राहिले. सगळे लोक सोडून गेले. तर माझे आजोबा, माझे दोन्ही बॅकग्राऊंड असं आहे. आणि अशा बॅकग्राऊंडमध्ये आणि इंटरेस्टिंग हे पण आहे की तुमचं जे रिसोर्स ज्याला म्हणतात, म्हणजे तुमच्या फॅमिलीकडे जमीन किती असणार, तुमच्या फॅमिलीकडं बाकीच्या गोष्टी किती असणार, काय आहे तर ते भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कास्ट वरती डिफाईन होतं. तुम्ही कुठल्या कास्ट मध्ये जन्मलाय त्याच्यावरती ठरते की तुमच्याकडे प्रॉपर्टी किती असणार आहे. सो इकॉनॉमीचा आणि कास्टचा खूप संबंध. तर आमच्या फॅमिलीकडे काहीही नाही. म्हणजे तुम्ही आज मालेवाडला तुम्ही व्हिजिट केलंय आत्ता, म्हणजे ते घर आत्ता मी थोडंसं ठीक केलं, अजून ते पूर्ण ठीक झालेलं नाहीये. तर तसं ते घर खूप वर्ष होतं. मला कधी कधी वाटायचं ते काहीतरी आर्किओलॉजिकल साईट आहे. तर तशी कंडिशन होते. आणि मी
मराठी मीडियम मध्ये शिकलोय. म्हणजे मी एका वाक्यात सांगेल की म्हणजे मी इथपर्यंत पोहोचलो, म्हणजे अजून बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत. शिक्षण खूप गरजेची गोष्ट आहे. बरोबर. आणि फक्त शिक्षण नाही, क्वालिटी एज्युकेशन. म्हणजे तुम्ही कुठल्या संस्थेमध्ये शिकताय ते खूप गरजेचं आहे. म्हणजे मी बऱ्याच जणांना सांगतो की आंबेडकरांनी जर महाराष्ट्रामध्ये शिक्षण केलं असतं किंवा कोल्हापूरला केलं असतं किंवा औरंगाबादला किंवा दिल्लीमध्ये केलं असतं तर, आणि काय असतं ना, आंबेडकर UK ला गेले, US ला गेले, तर तुम्ही कुठे शिकताय हे खूप गरजेचं आहे. आणि माझ्यासाठी आंबेडकर हे कायम एक आयडल होते. मला असं वाटतं की, आणि त्याचबरोबर तुमचं फॅमिली, तुमच्या समाजातली जी मुवमेंट असते त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन असतं तुम्ही बनण्यामध्ये. तर तसा एकूण आहे. मागे एकदा तुमच्याविषयी स्टोरी लिहिताना मला एक माहिती अशी मिळाली होती की मालेवाडीचं गाव जेव्हा तुम्ही सोडलं आणि शिक्षणासाठी बाहेर पडलात किंवा तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलात, तर एक घटना अशी कोणती तरी घडली होती की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आता आपण इथं राहण्यात काही अर्थ नाहीये. ते मला जाणून घ्यायचं. आपल्याकडे ना मराठवाड्यांमधल्या अॅट्रॉसिटींबद्दल खूप डिस्कशन केलं जातं, विदर्भातल्या पण केलं जातं. आपल्याकडे वेस्टर्न महाराष्ट्रामधलं जे कास्ट व्हायलन्स आहे त्याच्याबद्दल बोललं जात नाही किंवा तो बाहेर येत नाही. वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये माझं तर अंडरस्टँडिंग असं आहे की मराठवाडा आणि विदर्भापेक्षा जास्त कास्ट व्हायलन्स आहे. कारण इथं एका पर्टिक्युलर कम्युनिटीचं पॉप्युलेशन हे 30 ते 35% आहे आणि इथला जो शेड्यूल कास्ट आहे तो लँडलेस आहे. म्हणजे शेवटी शहरामध्ये काय अॅट्रॉसिटी इतक्या होत नाहीत, हा पॉप्युलेशनचा, कारण तुम्ही खूप मायनॉरिटी आहे. तर मी ज्या गावात राहतोय ते वाळवा तालुक्यातलं मला तर वाटतं वन ऑफ द हायेस्ट नंबर अॅट्रॉसिटी वालं गाव आहे. म्हणजे आता मागल्या काही समाज जास्त संख्येने आहे नाही, दलित समाज कमी आहे, एकदम मायनॉरिटी, लाईक 60 ते 70 घरं असतील. म्हणजे अॅट्रॉसिटीच्या ज्या केसेस जर तुम्ही काउंट केल्या इथल्या पोलीस स्टेशनमध्ये, तुम्हाला माझं जे गाव आहे मालेवाडी त्याचा नंबर तुम्हाला हायेस्ट दिसेल. तुम्हाला तिथल्या दिसतील की दलित सरपंचाबरोबर काय झालं, हा तुम्हाला दिसेल की एज्युकेटेड जे आमच्यासारखी मुलं आहेत त्यांच्यासोबत काय झालं. तर प्रचंड अॅट्रॉसिटीज आहेत. आणि एक जी अॅट्रॉसिटी झाली होती ज्याच्यामध्ये माझ्या वडिलांवर हल्ला झाला होता. किती सालची गोष्ट आहे ही गोष्ट आहे मला वाटते 2011-12च्या दरम्यान. आणि हे तुम्हाला माहिती आहे, हे सगळं न्यूजपेपरमध्ये रेकॉर्ड आहे. माझ्या वडिलांचा फोटो न्यूजपेपरमध्ये आलेला आहे इथल्या. आणि विचार करा, जर मी ठरवलं असतं की रिव्हेंज घ्यायचा, तर जे आज उभं राहिलं हे सगळं हे झालं, मी म्हटलं ठीक आहे, हाच माझा रिव्हेंज आहे असं समजा. म्हणजे माझं इतकं शिक्षण घेणं, माझं परदेशात जाणं आणि हे सगळ्या गोष्टी करणं हाच रिव्हेंज आहे. रिव्हेंज काय फक्त फिजिकल असतो असं नाहीये. सो ती होती घटना. त्याच्यानंतर मला वाटलं की बाबासाहेब बरोबर होते. बाबासाहेब म्हणायचे की शहराकडे चला, गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. मला असं वाटतं की ज्याला ज्याला पॉसिबल आहे शेड्यूल कास्ट मधल्या माणसाला, त्याच्यासाठी गाव ही काही सेफ गोष्ट नाही. खरं तर तुम्ही त्या घटनेनं म्हणजे अॅट्रॉसिटी हा प्रसंग कारणीभूत ठरला की तिथून तुम्हाला गावातून बाहेर नाही, ऍक्च्युली मी जेव्हा इस्लामपूरला आलो ना, मी ऍक्च्युली 10वीला नापास झालो. 10वी नापास? 10वी मध्ये मी इंग्लिश मध्ये नापास झालेलो. किती मार्क्स होते? मला पहिल्यांदा काहीतरी 26 मार्क होते, दुसऱ्यांदा 32 मार्क होते आणि तिसऱ्यांदा जेव्हा पास झालो तेव्हा 58 मार्क होते. आणि त्याच्यानंतर काय मी कधी नापास नाही झालो माझ्या लाईफ मध्ये. म्हणजे मी ठरवलं होतं की मी तेव्हाच ठरवलं होतं की मी PhD करेल. म्हणजे आय डोंट नो, मला कुठून तो कॉन्फिडन्स होता. मी म्हटलं चला आता PhDचा विषय कोणता आहे? माझं जे PhD आहे ते मराठी सिनेमावरती आहे. आणि बेसिक ती इन्क्वायरी अशी आहे की सिनेमा कुठल्या प्रकारचं कल्चरल पॉलिटिक्स सोसायटीमध्ये घेऊन जातो आणि कास्टचा रोल काय आहे. तर तो एक स्टडी आहे आणि माझा थिसिस पण लिहून झालाय. म्हणजे दोनदा 10वी नापास होणारा विद्यार्थी PhD पर्यंतचा प्रवास करू शकतो. खूप सुंदर उदाहरण आहे. आणि 10वी असं काय हे नाहीये, काय म्हणतात त्याला, पण बरीच मुलं आहेत ना की या प्राथमिक टप्प्यातच खचतात. म्हणजे ग्रामीण भागात असं बऱ्याच ठिकाणी दिसतं की 10वी नापास झालाय तर त्याच्या आई वडिलांनी त्याला पुढे शिकायला घातलेलं नाहीये, ते सरळ शेतात त्याला. मला दुसरा पण एक डाऊट आहे. मला असं माहिती नाही, मी कधी कधी RTI वगैरे टाकून मी डाटा गोळा करेल की पूर्वी स्टुडंटच्या कास्ट आयडेंटिटी ओपन व्हायच्या का पेपरच्या बरोबर. म्हणजे मी नापास झालो की मला नापास केलं गेलं, हा पण एक मला आता डाऊट आहे. मला काय माहिती नाही, म्हणजे मी आता पण असंच मानतोय की चला आता जितकी ओपन पद्धतीनं चर्चा होती जातींवर तेवढी पूर्वी त्यामुळे अशा कितीतरी मुलांचा विचार करा, मी जर पासच झालो नसतो तर मी इथेच असतो आता कुठेतरी, मी लेबर असतो. बरोबर. सो तुम्हाला थांबवायचा हा, म्हणजे आत्ता इतक्या लेवलचं डिस्क्रिमिनेशन आहे शहरांमध्ये
आता अकॅडमिक स्पेसमध्ये, जॉबमध्ये, तर असं करू शकतात. जर मी खूपच टुकार असतो तर मी काय आता LSE ला जाऊन लेक्चर देऊन आलो नसतो. मग बरोबर. म्हणजे मी असं म्हणत नाही, म्हणजे माझा फक्त डाऊट आहे ह्याच्यावरती की मी आणि शक्यताही आहे, म्हणजे हा, त्याच्या शक्यता अँगलने आहे. विचारही हो, करू हो. शकतो आपण. कारण मलाही आठवते की आपल्या लहानपणी असे विषयच यायचे नाहीत. हो. आपण कुणाच्याही सोबत बसायचो, बेंचवर असायचो, डबे खायचो, एकत्र खेळायचो. जातीचा विषयच कधी कानावर यायचा नाही. पण आता इतक्या मोठ्या प्रमाणात त्यावर चर्चा चालली आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की शंका घ्यायला हरकत नाही. येस. मला जाणून घ्यायला आवडेल की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, सुरुवातीच्या जडणघडणीमध्ये असं कुठला घटक प्रभावी ठरला की ज्यामुळे तुम्हाला नेहमी त्यातनं प्रेरणा, प्रोत्साहन मिळाली? मी एक सांगतो ना, आंबेडकरी चळवळीचं ना एक पॅरलल सिस्टम आहे. आय डोंट नो, ते खूप छोटं आहे पण ते खूप असं स्मूथली तुम्ही एक क्रिस्तोफर जेफरलेट नावाचे प्रोफेसर आहेत, त्यांचं इंडियावरती खूप काम आहे. ते ना ह्याला काहीतरी म्हणतात, ते नॉट अ काउंटर रिव्हॉल्युशन, सायलेंट रिव्हॉल्युशन म्हणतात. सायलेंट रिव्होल्यूशन. म्हणजे जसं आत्ताचे जे सत्तेमध्ये बसलेल्या विचारधारेचे लोक आहेत त्यांचं जसं एक आहे सिस्टम, तसं आंबेडकरी चळवळीचं पण एक गावापासून, शहरापासून ते मोठ्या शहरापासून ते परदेशापर्यंत एक पॅरलल सिस्टम आहे. आणि त्या सिस्टम मधल्या लोक खूप काही पॉवरफुल नाही आहेत, ते टीचर आहेत, क्लर्क त्यांचं काम ते त्यांच्या पद्धतीने पण करत ते नवीन जी पिढी आहे त्याला मदत करतात. अच्छा. म्हणजे मी ज्यावेळेला इस्लामपूरमध्ये आलो तर मी स्पेसिफिकली काही लोक सांगेल की सचिन गरुड म्हणून एक प्रोफेसर होते हिस्ट्रीला, इतिहास विषय. नंतर एक संतोष खडसे म्हणून एक प्रोफेसर होते. तर हे प्रोफेसर खूप, म्हणजे ते काय असं तुम्हाला खूप हे नाही करत, पण खूप पोलाइट वेने ते तुम्हाला गाईड करतात आणि तुम्हाला सांगतात की बाबा हे तुझं आहे, हे तुझं नाही आहे, तुला हे करायचं आहे. प्रॉपर मार्गदर्शन ज्याला आपण म्हणतो. येस येस येस. ते एक मला इस्लामपूरमध्ये आल्यावरती मिळालं आणि मला एक असा ओपन स्पेस होता इस्लामपूरमध्ये आल्यावरती. आणि मी कॉलेजमध्ये पण काही, मी काय असं ग्रेट स्टुडंट बिडंट नव्हतो, पण मी डिसिप्लिनली यायचो, क्लास करायचो, लायब्ररीत अभ्यास करायचो. पण मला ना तेव्हाच कळलं होतं की आपल्याला हे ब्युरोक्रेसीमध्ये नाही जायचं. अच्छा. हा, आमच्या वेळेला ब्युरोक्रेसीचं खूप वेळ होतं पोरांमध्ये. तर मला माहिती नाही, म्हणजे मला का नाही वाटलं, पण मला असं वाटायचं की आपण इकडे नाही जायला पाहिजे. घरचं वातावरण ह्या सगळ्याला पोषक किंवा घरचं जरी पोषक नसलं तरी विरोधात पण नव्हतं, अजून पण सपोर्ट होतं की तू जे करतोस ते योग्य ते करतोस. होतं. म्हणजे माझ्या आईचं शिक्षण 7वी झालंय आणि वडिलांचं 8वी झालंय. आणि मी सांगेल की माझं लाईफचे भले बरेच डिसिजन चुकलेत, माझ्या लाईफचे डिसिजन मी घेतले. अच्छा. हा, तो एक स्पेस पण होता. म्हणजे मला असं काही असं फोर्स पण नव्हतं की तू हे करायला पाहिजे किंवा हे नाही करायला पाहिजे. मी म्हटलं मी पुण्याला मला जायचं शिकायला, तर म्हणजे जा. अरे वा. तर तसा एक स्पेस होता. पुण्यात गेल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी असा पूर्ण जो काही पट आहे की आपल्याला करण्यासारखं खूप आहे. पुण्यामध्ये ऍक्च्युली काय म्हणतात त्याला, माझा पुण्यातला जो पिरियड आहे ऍक्च्युली एज्युकेशन मधला, तो खूप डिप्रेसिंग पण होता. अच्छा. पहिली जी 6 महिने, कारण मला इंग्लिशचे ई पण नव्हते येत आणि सडनली मी मराठी एज्युकेशन मधून इंग्लिश एज्युकेशन मध्ये गेलो आणि माझ्या क्लासमधला कदाचित मी आणि अजून एक 2 मुलं होती फक्त जे रिजनल लँग्वेज मधून शिकून आलेली. अच्छा. सो मला ते स्ट्रगल करायला पुरा 6 महिने लागले. तर 6 महिन्यानंतर मला थोडं समजायला लागलं. सो माझा जो मास्टर्स आहे, इव्हन माझ्या मास्टर्समध्ये मी आमच्याकडे मीडियामध्ये 2 कोर्स असतात मास्टर्सला सेकंड इयरला, एक मीडिया रिसर्च आणि एक व्हिडिओ प्रोडक्शन. व्हिडिओ प्रोडक्शन मध्ये तुम्हाला फिल्म बनवायची असते. अच्छा. तर मी तेव्हा फिल्म बनवायचं घेतलं नव्हतं, मी मीडिया रिसर्च घेतलं होतं की फिल्म कशाला बनवायची, खूप अवघड आहे. अच्छा. हा, आणि मग हे विसंगत वाटतं ऍक्च्युअली, आता जो प्रवास सुरू आहे. मग स्लोली मी जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटला गेलो तेव्हा ऍक्च्युअल माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला. तेव्हा मला म्हणजे मला सेकंड इयरलाच जाणवत होतं, पण मी म्हटलं नको, आपण हे थिसिस कम्प्लीट करू आणि निघून जाऊ. आणि मी फिल्म इन्स्टिट्यूटला गेल्यावरती खूप स्ट्रॉंगली वाटायला लागली की आपण फिल्म बनवायला पाहिजेत. फिल्म बद्दलचा जो काही इंटरेस्ट आहे तो बेसिकली कुठून क्रिएट झाला हा एक. आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही चैत्यभूमी बद्दल मी ऐकलंय की खूप चांगल्या प्रतिसाद त्याला संपूर्ण देशभर आणि बाहेरही मिळाला, किंवा आता अलीकडं गेल आणि भारतचं तुम्ही जे माहितीपट केलाय तोही आहे. बेसिकली तुम्ही असं आधी ठरवलेलं का की आपल्याला यात करिअर करायचंय पुढे जाऊन? नाही, ऍक्च्युली काय म्हणतात, मला जर विचाराल ना की माझं पहिलं आर्ट प्रॅक्टिस काय, तर फोटोग्राफी आहे. मी फोटो खूप काढायचो आणि मला जर्नलिझम मध्ये इंटरेस्ट होता. कारण माझं मास्टर्स पुणे युनिव्हर्सिटी मधून झालं. मला भारतातल्या, माझ्याकडे रेकॉर्ड आहेत, 13 मीडिया हाऊसनी कंटिन्यू रिजेक्ट केलेलं. बापरे. जे मीडिया हाऊस आज माझे इंटरव्ह्यू घेतात, माझ्यावर रिपोर्ट छापतात, मला बोलवतात,
मला मध्ये एका नाव नाही सांगणार, एका खूप मोठ्या मीडिया ऑर्गनायझेशनने त्यांच्या ऑफिसला बोलवलं होतं आणि मी म्हटलं तुम्ही मला घेतलं नाही म्हटलं त्यावेळेला, आज मग तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय म्हटलं. कारण इंडियन एक्सप्रेस टाइम्सला पण मी बघितलं. मी म्हटलं मी माझ्या क्लास मधला सगळ्यात चांगला फोटोग्राफर होतो, मला कंटिन्यू 2 वर्ष अवॉर्ड मिळालेला. आमच्याकडे फोटो जर्नलिझम जो प्रकार आहे ना त्यात मला खूप इंटरेस्ट होता. मला नोकरी नाही द्यायला कारण माझा कास्ट आयडेंटिटी ओपन होता. ओके, माझ्या आडनावरून कळायचं, माझ्या एकूण याच्यावरून करायचं. मीडिया हा भारतातला वन ऑफ द कास्टेस्ट इन्स्टिट्यूशन आहे, स्पेशली इंग्लिश मीडिया. कदाचित मराठी आणि रिजनल भाषेमध्ये थोडीशी डायव्हर्सिटी आहे, तिथं पण परत सवर्णांची एक लॉबी आहे, पण इंग्लिश मीडिया हा फुल्ली कंट्रोल्ड बाय ब्राह्मण आहे. तुम्हाला जॉब नाही दिला त्यांनी. म्हणजे आडनावाचा जो संदर्भ तो तुमच्या तोंडातून आला की तो आजही म्हणजे त्याची चर्चा होते. 100%. म्हणजे मग मी नंतर 5-6 वर्षांनी मी काहीतरी बनलो, मग ते लोक रेकॉग्नाइज करायला लागले. पण मी जे माझ्याकडे ईमेल आहेत, मला कंटिन्यू 13 मीडिया ऑर्गनायझेशननी रिजेक्ट केलेला. अच्छा. हा, आणि माझ्या बरोबरची जी मुलं होती ज्यांनी सेम इन्स्टिट्यूशन मध्ये डिग्री केला त्यांना पटापट नोकरी मिळाल्या. थोडं फोटो जर्नलिझम कडे मग बघण्याचा कल तुमचा चेंज झाला आणि मग तुम्ही फिल्म कडे वळला. मी काय झालं, फोटो करता करता मी व्हिडिओ रेकॉर्ड करायचो. अच्छा. आणि व्हिडिओ रेकॉर्ड करता करता मी 2015ला एक डॉक्युमेंटरी केली होती, आय एम नॉट विच नावाची. आणि ती डॉक्युमेंटरी ऍक्च्युली थोडीशी ऍक्सिडेंटल होती, कारण त्या वर्षी दाभोळकरांचा खून झालता आणि त्यासाठी अनिस आणि नागराज मंजुळेच्या प्रोडक्शन हाऊसने एक फेस्टिवल आयोजित केलं पुण्यामध्ये. आणि मग माझा एक मित्र म्हटलं आपण करूया, मग ती करूया म्हणत आम्ही बनवली एक डॉक्युमेंटरी आणि ती डॉक्युमेंटरी सिलेक्ट झाली त्या फेस्टिवलमध्ये. अच्छा. आणि ती NFI मध्ये स्क्रीन झाली होती. आणि मग त्याच्यानंतर मग मी भीमा कोरेगाव केली होती, म्हणजे लार्जर प्रोजेक्ट भीमा कोरेगाव होता माझा पहिला. पण तेव्हा मी अॅम्नेस्टी इंटरनॅशनल मध्ये होतो बेंगलोरला. एक NGO आहे जिला नोबेल भेटलेला आहे. ओके. हा, तर तिथे मी होतो एका प्रोजेक्टसाठी. तर तेव्हा मी भीमा कोरेगाववरती फिल्म केली होती. पण ओव्हरऑल त्यावेळेचं अंडरस्टँडिंग हे होतं की आपल्या ज्या स्टोरीज आहेत, स्पेशली दलितांच्या ज्या स्टोरीज आहेत, त्या सिनेमॅटिक स्पेस मधून गायब आहेत. अच्छा. म्हणजे हे मेजर रिझन होतं की आपण फिल्म बनवायला पाहिजे आणि आपल्या स्टोरी आपण आपल्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. पण मग हे तुम्ही आता जे सांगताय हे आपल्याकडचे मराठी सिनेमे असतील, हिंदी सिनेमे असतील किंवा टीव्हीवरच्या मालिकांसुद्धा जरी आपण बघितल्यात तरी त्यातही हा कुठं विषय येताना दिसत नाही. कारण एक गोष्ट आहे की आपल्याकडे डायव्हर्सिटी नावाचा प्रकारच नाहीये. आणि ह्या लोकांना हे पण नाही कळत आहे की डायव्हर्सिटीमुळेच गोष्टी इंटरनॅशनल होऊ शकतात. आपल्याकडच्या सगळ्या मीडियमवरती, म्हणजे सिनेमा, मीडिया, लिटरेचर, जेवढे पण नॉलेज प्रोडक्शनचे मीडियम आहेत त्याच्यामध्ये कुठेही डायव्हर्सिटी नाहीये किंवा डायव्हर्सिटी बद्दल ते बोलायला पण तयार नाहीत. ते डिनायलच्या मोडमध्ये आहेत की असं काही होतच नाही असंच म्हणायचं. कारण जर आपण म्हटलं की असं आहे तर मग तो ब्लेम घ्यावा लागेल ना आपल्यावर. स्वतःविषयी सुद्धा सांगायला हे लोक घाबरत आहेत. कदाचित हा पण आहे की एक मायनॉरिटी स्टेटस येऊ शकतो आपल्याला, मग आपण मायनॉरिटी स्टेटस मध्ये कशाला राहायचं. अच्छा. म्हणून मग आपण कायम डिनायलच्या ह्याच्यात राहायचं, जिथे म्हणायचं की असं जातीभेद वगैरे काय नसतो, सगळं आहे. हे पण एक कारण आहे ऑब्विसली. 100%. मराठी साहित्य मला दर्जेदार वाटतं की किमान दलित साहित्य जे आपण विचार करायला हरकत नाही की त्यातनं ते तीव्रता आली, तेवढी दुःख जगणं जे त्यांनी मांडलं दलित साहित्यातनं. मग सिनेमाच्या तुलनेत हे साहित्य नेहमीच मला वाटतं की मग आणि दुसरं एक आहे, दलित लिटरेचर आलं, थिएटर पण आलं काही प्रमाणात आणि आर्ट फॉर्म पण आला थोडा. पण सिनेमामध्ये का नाही लोक येऊ शकले, म्हणजे कदाचित काही लोकांनी प्रयत्न पण केला असेल. आर्थिक कुठं कारण असू शकतं. म्हणजे माझा जो रिसर्च आहे ना त्याच्यामध्ये हे फाइंडिंग्स आहेत की प्रोडक्शन हाऊस जे आहेत स्पेशली महाराष्ट्रामध्ये, ते प्रोडक्शन हाऊस मध्येच काही कम्युनिटींचा डॉमिनन्स. मराठी साहित्यामध्ये ज्या तीव्रतेनं जगणं आलंय दलित समाजाचं असेल, म्हणजे दलित साहित्य ज्या प्रकर्षाने मांडलं गेलं तितकं मराठी सिनेमात ते आलेलं नाहीये असं म्हणायचंय का तुम्हाला? त्याचं एक रिझन आहे, खूप कमी लोकांनी कास्ट किंवा दलितला घेऊन मराठी सिनेमामध्ये थोडं काम केलं. म्हणजे कंटेम्पररी नाव मंजुळे घेऊ शकतो, नागराज मंजुळे. आणि त्याच्या अगोदर आय थिंक आपण खूप लोकांनी, म्हणजे खूप कमी डिस्कशन होतं. जब्बार पटेलांनी पण खूप काम केलं. म्हणजे जब्बार पटेल मला तर वाटतं की वन ऑफ द इम्पॉर्टंट हे आहे फिल्म मेकर आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स वरती फिल्म केलं. म्हणजे महाराष्ट्राचं जर पॉलिटिक्स 70s आणि 90s जर समजून घ्यायचं असेल तर जब्बार पटेलांच्या फिल्म्स बघायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या सगळ्या फिल्म्स. आणि त्यांची एक जी फिल्म आहे मुक्ता नावाची,
सोनाली कुलकर्णी. जी सोनाली कुलकर्णी आणि आणि कोणीतरी दुसरा माणूस आहे. पण ती फिल्म आहे एका दलित स्टुडंट लिडरच्या लाईफवरती. आणि इंटरेस्टिंगली त्या मला वाटतं ती इंडियातली एकमेव फिल्म असेल ज्याच्यामध्ये अमेरिकन ब्लॅक कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये. अच्छा. हा, सो खूप इंटरेस्टिंग काम आहे त्या माणसाचं. आणि मग त्यांनीच नंतर आंबेडकरांवरती फिल्म केली. पण नंतर कंटिन्युटी नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे डॉक्युमेंटरी सातत्य असायला पाहिजे. सातत्य नाहीये. आणि तुम्ही मराठी सिनेमा माझं एक म्हणणं आहे की तुम्ही फक्त दलितांच्या स्टोरीला जातीचे सिनेमा का म्हणता. इथला प्रत्येक सिनेमा हा जातीचा स्टोरी आहे. बरोबर. म्हणजे ती तुम्ही सांगा ना, समजा अमेरिकेमध्ये हॉलिवूडमध्ये दरवर्षी एक सर्वे करतात आणि सर्वे त्याला ते डायव्हर्सिटी रिपोर्ट म्हणतात. आणि ते डायव्हर्सिटी रिपोर्ट हे असतो की अमेरिकन फिल्ममध्ये किती ब्लॅक्सनी काम केलंय, किती आफ्रो अमेरिकन्सनी काम केलंय, किती साऊथ एशियन्सनी काम केलंय. जस्ट विचार करा की असा रिपोर्ट आपण जर मराठीचा बनवायचं म्हटलं की साधा आहे, कुठल्या जातीच्या कथा आहेत, कुठल्या जातीचे लोक त्याच्यामध्ये काम करतात, म्युझिक करणारे लोक कोण आहेत आणि विषय काय. आणि दुसरं एक सांगतो की आपल्याकडे जे म्हणतात ना की आत्ता सिनेमा हा खूप हिंदुत्ववादी किंवा राईट विंग आहे, तर असं काही नाहीये. सिनेमाचं जे नेचर आहे मराठी प्लस हिंदी हे कायमच सॉफ्ट हिंदुत्ववादी राहिलेलं आहे. अच्छा. म्हणजे हिंदी सिनेमा तर मोस्ट ब्राह्मणिकल सिनेमा, विचारधारेचा प्रभाव हा राहिलेला 100% राहिलेला आहे. तुम्ही कुठलाही सिनेमा तुम्ही कुठलाही हिंदी सिनेमा काढून दाखवा, मी त्याचं सांगतो की ह्याचं पॉलिटिक्स काय आहे. आता तो फक्त त्यांना एक स्पेस झालाय त्यामुळे ते खूप ओपनली बोलतायत. पण हिंदी सिनेमा हा कायमच प्रो राईट विंग राहिलेला आहे. कारण मी आताच धुरंधर विषयी माझ्या मित्रासोबत बोलत होतो, तर त्याच्यात सुद्धा एक अशी स्टोरी जोडलेली आहे की ती कुठंतरी सध्याच्या सत्ताधीशांना ती सकारात्मक पद्धतीने पुढे आणतीये. म्हणजे हा प्रभाव नेहमीच चालत आला. हिंदी सिनेमाने विचार करा ना, आंबेडकर स्वतः मुंबईचे होते. त्यांचं जे घर आहे राजगृह बंगला तो, आणि मुंबईची इंडस्ट्री म्हणजे काय आहे, जो अंधेरी नावाचा जो एरिया आहे त्यामध्ये त्यांचे ऑफिसेस आहेत, त्याला ते बॉलिवूड म्हणतात. तिथे फक्त 10 किलोमीटरचं अंतर आहे. आंबेडकर त्यांच्या जिवंत असण्यामध्ये जेव्हा ते जिवंत होते तेव्हा ते खूप मोठे लीडर होते भारतातले. ते कधीही कुठल्या सिनेमाचा पार्ट नाही बनू शकले. इव्हन असं म्हणतात की दिलीप कुमार आणि बाबासाहेब भेटले होते 2-3दा. आणि त्यांच्यानंतर म्हणजे पोस्ट आंबेडकर दलित पॅंथर हा खूप मोठी संघटना होती. विचार करा, तुमच्या शहरामध्ये एखादी संघटना असते, तिचे लीडर पोएट असतात, रायटर असतात, ते कधीच तुमच्या सिनेमाचा पार्ट होत नाही. नामदेव ढसाळ खूप खूप मोठा, नामदेव ढसाळनी ह्याची गाणी लिहिलेली आहेत, मुक्तामधी नारायण सुर्वे. हे लोक कधीही सिनेमाचे हिरो म्हणजे स्टोरी बनवू शकले नाही. आणि गेल ओंबेट पण त्याच परंपरेतली आहे, ती सुद्धा तुमच्या सिनेमाचा पार्ट नाही बनू शकली. किंवा तुमचा जो पॉप्युलर कल्चर ज्याला म्हणतात, तर ह्याचं एक मला असं वाटतं की सिनेमा इंडस्ट्री स्पेशली हिंदी आणि मराठीचं एक पॉलिटिक्स हे आहे की तुम्ही जर मार्जिनलाइज सेक्शन मधले असाल तर तुम्हाला आम्ही कम्प्लिटली इग्नोर करू, भले तुम्ही कुणी असाल. उद्या जर ओबामानं जर येऊन भारतात काम केलं तर ओबामा पण त्यांच्यासाठी शून्य असेल किंवा कुणीही. आता मला असा प्रश्न पडतो की सिनेमा जितक्या संख्येनं बघितला जातो, सिनेमाला जितकी पसंती आहे, आता तुम्ही जो पार्ट निवडलाय माहितीपटांचा, डॉक्युमेंटरीचा, सिनेमाच्या तुलनेत डॉक्युमेंटरी किती बघितली जाते, किंवा तुमचं काय निरीक्षण आहे की डॉक्युमेंटरीला तुलनात्मक दृष्ट्या किती महत्व दिलं? डॉक्युमेंटरी थोडीशी खर्चिक नाहीये बनवायला. आणि डॉक्युमेंटरीला ह्युमन रिसोर्स जे म्हणतात ते पण कमी लागतात. फिक्शन करणं खूप डिफिकल्ट आहे. कारण नेटफ्लिक्स सारख्या चॅनल्स वर बघितलं की दिसतंय की डॉक्युमेंटरीज पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड खूप आहे. पण आपल्याकडे ते इंडियामध्ये कदाचित ना आता हळूहळू लोक बघायला सुरू करतील डॉक्युमेंटरी. कारण डॉक्युमेंटरी बनल्या पण जात नाहीत ना आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे चांगल्या डॉक्युमेंटरी किंवा चांगले प्रोफेशनल डॉक्युमेंटरी फिल्म मेकर खूप कमी आहेत. आणि जरी ते असले तरी अर्बन सेटिंग मधले आहेत. तर मला कॉन्फिडन्स पण याच्यामुळे गेला की माझ्या डॉक्युमेंटरीजना रिस्पॉन्स मिळतोय. मला प्रश्न होता म्हणजे मी जे डॉक्युमेंटरी शो, मला तर कोल्हापूरच्या कालच्या शोला लोक आले, म्हणजे हेच पुण्या मुंबईमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त एक असतं. तर किंवा दिल्लीमध्ये किंवा चेन्नईमध्ये, मी जिकडे जिकडे भारतामध्ये जातो तिथं लोक येतात. इथंच नाही, परदेशामध्ये सुद्धा. म्हणजे मी लंडनमध्ये शो केला होता, ऑक्सफर्डमध्ये अख्खा त्यांचा हॉल भरला होता, LSE मध्ये भरला होता. मी चैत्यभूमी घेऊन कोलंबियाला गेलो होतो, प्रिन्स्टनला गेलो होतो, स्टॅनफर्डला गेलो, लोक येतात. सो लोकांना, मला आता असं वाटतं की लोकांना थोडं रियालिटी बघायची जी त्यांना सिनेमातून दाखवली जात नाही. सिनेमा मला असं वाटतं की भारतातलं तुम्हाला जगभरामध्ये सिनेमाचं नेचर हे नाहीये. तुम्ही इराणियन सिनेमा जर बघितला किंवा अमेरिकन सिनेमा बघितला किंवा आफ्रिकन सिनेमा बघितला, ते तिथल्या रियालिटी बद्दल बोलतात.
म्हणजे इव्हन तुम्ही मायकल जॅक्सन जरी घेतला, मायकल जॅक्सनच्या गाण्यांमध्ये तिथल्या समाज व्यवस्थेबद्दल तो बोलतो. बरोबर. त्याचं गाणं आहे ना, काय गाणं आहे ते, दे डोंट केअर अबाउट अस, असं काहीतरी. सो तो बोलतो, त्याच्या एका गाण्यामध्ये गांधी आहे, गांधीचे व्हिज्युअल्स आहेत माहिती आहे. अच्छा. सो भारतातले जे ह्या फॉर्म मध्ये काम करणारे लोक आहेत, मला एक तर त्यांच्या पॉलिटिकल अंडरस्टँडिंग बद्दल खूप क्वेश्चन आहे. म्हणजे मी असं मानत नाही की माणसाचं शिक्षण आणि त्याची काय म्हणतात विचार समज हास्य आहे. एकदा असं पण एक सर्वे करायला पाहिजे की यांचं शिक्षण किती झालंय. म्हणजे हे 10वी शिकलेत, 12वी शिकलेत, ग्रॅज्युएट आहेत, त्याच्यामध्ये किती PhD होल्डर्स आहेत. मला त्यांच्या अंडरस्टँडिंग बद्दल मेजर प्रॉब्लेम आहे. आणि मुळात हा फॉर्म प्रॅक्टिस करणारे लोक ही इलिट बॅकग्राऊंडचे पण खूप आहेत. म्हणजे मुंबईमधल्या श्रीमंत घराणे आहेत ना ती, ती घराण्यांची मक्तेदारी. जसे आपल्याकडे पॉलिटिकल फॅमिलीज आहेत आणि त्याच्यामध्येच आमदार होतो, त्यांचं सगळं मागल्या अशा किती आहेत महाराष्ट्रात, 180 फॅमिली आहेत ना, की ज्यांच्या फॅमिलीमध्ये कंटिन्यू होतात लोक. घराणेशाहीचा मुद्दा. सो त्याच्यामुळे त्यांना इथल्या रियालिटीजशी काही घेणं देणं नाही. आणि दुसरं माहितीये का सर, मुंबईच्या सिनेमामधून स्पेशली आणि थोडं मराठी सिनेमामधून जी लोक दाखवली जातात तुम्हाला, तशी लोक मुंबईमध्ये पण राहत नाहीत. अच्छा. मी मुंबईमध्ये मागले 7 वर्ष तसं त्या रंगाची लोक इराणियन लोक आहेत. हा, इराणची लोक तशी दिसतात. मी फिरतोय ना जगभरामध्ये, भारतीय लोकांचा, मेजॉरिटी भारतीय लोकांचा रंग हा ब्राऊन आहे. तुलनेनं तमिळ आणि तेलुगू सिनेमे जे आहेत किंवा कबाली सारखा सिनेमा येतो, मग त्याच्यात आलेली माणसं आणि आपल्याकडे दाखवली जाणारी माणसं पण बदल दिसतो. हो, यस. विचार करा, रजनीकांत आपण असं, आणि मला असं वाटतं की ना हा भाग खूप रेसिस्ट पण आहे. म्हणजे आणि ते रेसिझम पेरण्यामध्ये सिनेमाचा खूप मोठा रोल आहे. सिनेमानं सावळ्या लोकांना, काळ्या रंगाच्या लोकांना हिरो म्हणून कधी पुढे नाही आलं. त्यांनी हिरोचा एक आयडिया ठरवलाय की हिरो असा 6 फूट असला पाहिजे, गोरा असला पाहिजे आणि तो हेल्दी असला पाहिजे. ह्या इथल्या सोशल सिस्टम मध्ये असं प्रिव्हिलेज कोणाला मिळू शकते की तो तेवढा बनू शकतो माणूस. बरोबर. सो साऊथ मध्ये जे तुम्हाला साऊथचे हिरो नॉर्मल तिथल्या सोसायटीतल्या लोकांसारखे दिसतात आणि ते त्यांच्या सोसायटीच्या इश्यूज वरती बोलतात पण, म्हणून त्यांना आक्रमक मांडणी असते किंवा स्टोरीज मधलं वैविध्यता असतं. तिथला कुठला ऍक्टर कधी कुठल्या सोशल इश्यूज वरती बोललेलं बघितलं तुम्ही? फॉरगेट, मी काय म्हणतो, सोडा दलितांचे प्रश्न, सोडा शेतकरी आत्महत्या किती मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात. प्रचंड. कधी कुठला बॉलिवूड मधला, मराठीतला 1-2 लोक बोलले, कधी कुणी पोझिशन घेतलेलं बघितलंय? पोझिशनच घेत नाहीत ते. उलट साहित्यिकांनी मध्ये अकादमी सारखे पुरस्कार परत करणं किंवा तो स्टँड घेतला होता, त्यावेळेला सुद्धा हे कलाकार गप्प होते. ते कम्प्लिटली सायलेंट असतात. म्हणजे आय डोंट नो त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. पण हे तुम्ही मगाशी जो उजवी विचारधारा मुद्दा आणला होता चर्चेत, मग त्याशी हे लोक कनेक्टेड आहेत म्हणून असतील. हो, असू शकतं. 100% ते असोसिएट आहे. म्हणजे फिल्म्स मधून ते सांगतात. आता जोडून मला तुम्ही सगळ्यात सुरुवातीला जी डॉक्युमेंटरी बनवली होती, मला वाटतं ही चैत्यभूमी. नाही, आधी सुरुवातीला बनवले होते आय एम नॉट विच नावाची डॉक्युमेंटरी. त्याच्यानंतर मी बनवली भीमा कोरेगाव. भीमा कोरेगाव विषयी मला जाणून घ्यायचं आहे, कारण या विषयावरून संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या पद्धतीनं चर्चा विचार झाला, पण शेवटी निष्कर्ष काहीच हाती आले नाहीत. मी जेव्हा डॉक्युमेंटरी बनवली ना, ते मी 2017ला बनवली होती. म्हणजे मी कदाचित जर 18च्या नंतर बनवली असती तर ती खूप संदर्भ वेगळी असते. आणि हे जे गॅदरिंग आहे भीमा कोरेगावचं, ते खूप ओल्ड आहे. म्हणजे मागल्या कदाचित 100 ते आय थिंक त्यावर्षी 100 वर्ष पूर्ण होतं त्या गॅदरिंगला. आणि त्या पिलरला आंबेडकरांनी स्वतः भेट दिलेली आहे, कांशीराम साहेबांनी भेट दिलेली आहे. आणि दुसरं एक आहे की, एक गोष्ट आहे की जिथं जिथं दलित गॅदरिंग्स होतात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मेजर 4 साईट आहेत असं मी मानतो. एक आहे चैत्यभूमी मुंबईची, जिथं किमान 50 लाख लोक येतात विदाउट एनी इन्व्हिटेशन. दुसरी आहे भीमा कोरेगाव. तिसरी आहे महाड. आणि चौथी आहे दीक्षाभूमी. मानगाव. मानगावला पण येतात. म्हणजे मानगाव ही पण एक साईट आहे, पण महाडला मी एक मेजर साईट मानतो. म्हणजे जिथं 14 तळ्यात सत्याग्रह झाला होता. तर ह्या म्हणजे हिथं जमणारी जी माणसं आहेत ती काहीतरी एक विचार घेऊन जातात ना. मग काही लोकांना असं वाटतं की तो आम्हाला काय म्हणतात त्याला, आमच्या सत्तेला चॅलेंज करणारा विचार आहे, उजव्या विचारधारेला होणारा विरोध असं त्यांना वाटतं. म्हणून त्यांना असं वाटतं की ह्या गॅदरिंग, मला सांगा 6 डिसेंबरच्या दिवशी बाबरी पाडली होती. 6 डिसेंबरच का, बाकीचे बरेच दिवस होते ना. सो इथं कनेक्ट, त्यांना माहिती आहे की आंबेडकराईट लोक जे आहेत ते आम्हाला इंटेलेक्च्युअली चॅलेंज करतात.
आणि आताही चालूच आहे ना की संविधान संपवण्याची भाषा जी चालू आहे. तर माहितीपटांचे आपण जे काही विषय निवडलेले आहेत त्याच्या मागे एक विचारवंत पण दिसतो आणि एक चांगला दिग्दर्शक पण दिसतो. तर ह्या दोन गोष्टींचा ताळमेळ तुम्ही कसा घालता आणि या माहितीपटांमधनं जो विचार तुम्ही पुढे नेताय त्यातून नेमकं साध्य करणं म्हणजे जी काही भूमिका तुमची असते तर त्याबद्दल काय सांगा? मी मोस्टली विषय माझ्या जवळचे जे आहेत ते ट्राय करतो, म्हणजे जे माझ्या समाजाचे, कारण बाकीच्या गोष्टी तर ढीगभर सांगितल्या जात आहेत, ह्या गोष्टींवरती काही बनत नाहीये, चर्चा होत नाही. म्हणजे गेल ओंबेट आपल्या तालुक्यामध्ये आली आहे, सांगली जिल्ह्यात वाळवत. मला सांगा, इथून इतका ओढ आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर, मी आता ट्रॅव्हल करतो, खूप साऱ्या भारतीयांकडे इंडियन सिटिझनशिप नाहीये. म्हणजे मी ज्या वेळेला ट्रॅव्हल करत असतो ना, परत येत असतो किंवा जात असतो, मी पासपोर्टचे कलर बघतो लोकांच्या, पासपोर्टच्या कलर वरूनच कळतं की तुमच्याकडे कुठली. मी आत्ता सांगतो, माझ्या ह्या ट्रिप मध्ये माझ्या आजूबाजूला जेवढे लोक बसले ना, त्यातलं मी एकटाच होतो ज्याच्याकडे ब्लॅक कलरचा पासपोर्ट होता. ब्लॅक कलर हा सगळ्या इंडियन सिटिझनशिपकडे असतो. मोस्ट लोकांकडे ब्रिटिश सिटिझनशिप आहे, वेगवेगळ्या सिटिझनशिपचा आहे. अशा वेळेला आणि सगळ्यांना ओढ आहे अमेरिकेला जायची, कारण माझ्याकडे अमेरिकन व्हिसा आहे, म्हणजे ट्रॅव्हल व्हिसा आहे. तर मी जेव्हा गेलो होतो, इतकी मोठी लाईन असते, तर लोकांना जायचं आहे अमेरिकेला सगळ्यांना, पण त्याच देशातून कोणीतरी तुमच्या तालुक्यात येतो. ओके, सो भारतातल्या कुठल्याही मेनस्ट्रीमच्या इस्टॅब्लिश फिल्म मेकरला आतापर्यंत का नाही वाटलं की, म्हणजे डॉक्टर पण काल म्हणले तर मुद्दा महत्वाचा होता की ते ज्यावेळेला त्यांच्या जवानीमध्ये होते तेव्हा एखाद्या डॉक्युमेंटरी फिल्म मेकरला का नाही वाटलं की त्यांच्यावर फिल्म. बरोबर, म्हणजे मग हे सगळे किती ब्राह्मणिकल आहेत की म्हणजे ह्यांना असं का वाटत नाही की एक अमेरिकन व्हाईट मुलगी तिचं सगळं प्रिव्हिलेज सोडून ती भारतात येते आणि इथल्या समाज काम करते. किती मोठी स्टोरी, आणि ती लव्ह स्टोरी पण आहे ना, इथल्या एका शेतकरी समाजातल्या माणसाची लग्न करते आणि इथंच राहते, त्याची दखल घेतली जात. सो तुम्हाला माहिती आहे दुसरी गोष्ट, गेल ओंबेटला कुठलाही भारतातला पुरस्कार नाही मिळालेला, ज्याला पद्मश्री म्हणतात, पद्मभूषण म्हणतात, असं कुठलाही पुरस्कार नाही मिळाला. का नाही मिळाला तिला? जाणीवपूर्वक त्या व्यवस्थेत, म्हणजे विचार करा ना की व्यवस्था कशी काम करते, की तुम्ही किती जरी कॉन्ट्रीब्युशन केलं तरी तुम्हाला आम्ही कसलंही रेकॉग्निशन करणार नाही. तर मला वाटलं हे खूप महत्वाचं काम आहे आणि आपली काहीही कॅपॅसिटी आहे. म्हणजे मला असं वाटतं की, आणि दुसरी गोष्ट, आपण हे पुढच्या पिढीसाठी पण देतोय ना. उद्या एखाद्याला वाटलं गेलचं पुस्तक नाही वाचायचं, तो फिल्म बघून समजून शकेल. म्हणजे काल काय जे 150-200 लोक असतील त्याला इतकं तरी कळालं असेल ना की बाबा अमेरिकेतनं एक बाई येऊन त्यांनी आपल्या बाबासाहेबांवरती काम केलं आणि पोस्ट आंबेडकर ह्या लोकांनी थोडं पुढे घेऊन गेले हे लिगसी. सो ते मेजर हे आहे. आणि मी आता एक सांगतो की मी माझे ना ऍक्च्युली एक फिल्म संपायच्या अगोदर दुसऱ्या फिल्मची कामं सुरू असतात. मी आता स्टुडंट पॉलिटिक्स वरती काम करतो. स्टुडंट पॉलिटिक्स, हा. आणि स्पेशली मी हे बघतोय की अर्बन सेटिंग मधल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे आंबेडकराईट पॉलिटिक्स कसं वर्क होतं आणि ते युनिव्हर्सिटीज मध्ये सक्सेस होते, पण ते मग बाहेर का सक्सेस होत नाही. म्हणजे माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये TISS मध्ये 3 वेळ स्टुडंट इलेक्शन आंबेडकराईट ग्रुप्सनी जिंकलंय. JNU मध्ये बापसा नावाची संघटना आहे, ज्याने आय थिंक आता त्यांचे एक मेंबर निवडून आले. आणि ह्या ग्रुप्सना कसल्याही पद्धतीचा बाहेरून सपोर्ट नाही. म्हणजे बाहेरून आंबेडकराईट पार्ट्या वीक झाल्यात आता, बरोबर. म्हणजे तामिळनाडू असेल, महाराष्ट्र असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, इकडे वीक असताना हे स्टुडंट्स ग्रुप कॅम्पसेसमध्ये खूप ऍक्टिव्हली काम करतात इंडिपेंडेंटली. सो मी थोडं त्याला ट्रेस करणार आहे आणि कदाचित मी हे थोडं पॅन इंडिया करायचा विचार आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये कसं काम सुरू आहे त्याच्यावर. तुमच्यातलं विचारवंत आणि दिग्दर्शक. मी काय स्वतःला इंटेलेक्च्युअल वगैरे समजत नाही, पण मला असं वाटतं की मी जे शिक्षण घेतलं ना, म्हणजे मी MPhil केलं किंवा मी PhD केलं, हे जे ट्रेनिंग आहे माझं ते युजफुल आहे माझ्या ह्या कामामध्ये. म्हणजे मला असं वाटतंय की कुठल्याही फिल्म मेकरनी किंवा कुठल्याही रायटरनी त्याचं काम करायच्या अगोदर रिसर्च केला पाहिजे. रिसर्च खूप महत्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, पारंजित ह्या बाबतीत खूप इंटरेस्टिंग फिल्म मेकर आहे. त्याच्या फिल्मचे कबाली तुम्ही बघितलं असेल. कबालीचं जे गाणं आहे ना, जे खूप फेमस झालं होतं, तर ते गाणं एका तमिळ लिटरेचर मध्ये PhD केलेलं मुलींनी लिहिलं. सो रिसर्च, आणि तो खूप ते, म्हणजे मला असं वाटतं मी स्वतः म्हणजे डॉक्युमेंटरीसाठी पण मी सुरुवातीचे ऍटलीस्ट 6 महिने रिसर्चवर घालवतो. रिसर्च फक्त रिडिंग नसू शकतो. रिसर्च समजा मला इस्लामपूरच्या पॉलिटिक्स वरती फिल्म करायची आहे, मग मी लिटरेचर वाचेल पण मी माणसांना भेटेल. माझं ते पण असतं, मी पत्रकारांना भेटतो, मी ऍक्टिव्हिस्टना भेटतो, मी स्कॉलरना भेटतो.
तर त्याला पण मी रिसर्च म्हणून समजा आणि त्यातून एक अंडरस्टँडिंग डेव्हलप होते की आपल्याला आता काय करायचं आहे किंवा कुठली स्टोरी सांगायची आहे. तर रिसर्च खूप गरजेचं आहे. म्हणजे हे माझा रिसर्च असा फिल्म मध्ये युज होतो. ओके, तेच म्हणजे एखाद्या डॉक्युमेंटची जी निर्मिती आहे त्याच्या मागची तयारी अशा पद्धतीची असायला पाहिजे, हो जी तळाशी जाऊन तुम्ही त्याचा येस data येस. आणि नॉट फक्त डॉक्युमेंटरी, फिक्शन फिल्म साठी पण समजा हा, तुम्ही तुम्ही कधी फिक्शन फिल्मचा विचार केला? मी कारण एक तुमचे फिक्शन लिहिली आतापर्यंतचे आहे सगळे विषय वास्तववादी मी आहेत. एक फिक्शन लिहिली आहे ओके. आणि आम्ही थोडं विचार करतोय पण मला माहिती नाही. म्हणजे मी एक शॉर्ट फिक्शन लिहिली आहे हा हा. आणि बघूया भारतातले पण कुठले प्रोड्युसर्स तयार होतात माझ्यासाठी. म्हणजे मला इंटरेस्ट आहे पण मला असं वाटतं की मी जे आता करतोय तुम्हाला ते अशी भीती नाही का वाटत की तुमचे जे काही विषय हा. आहेत त्याच्यावर एक दलित तत्वाचा शिक्का बसतोय मला काही किंवा problem उजव्या नाही. विचारसरणीच्या अगदी विरोधात तुम्ही काम करताय? आणि तुम्ही मगाशी असा मुद्दा मांडताय की एक अशी व्यवस्था काम करते जी पूर्ण विसंगत पद्धतीने विचार करते. मला पहिला एक मुद्दा आहे की ऍज अ आंबेडकर आहे, मला काही भीती नाही वाटत कोणाची. मी कोणाचं नफरत नाही करत ना. जे आहे ते मी मांडतो. किंवा माझ्या कलेमधून मी लोक एकमेकांचा द्वेष करतील असं पण काय मांडत नाही ना. बरोबर. जे आहे ते फक्त किंवा समाजासमोर आणतो. मी पर्सनल लेवलचा कुणाचा द्वेष करत नाही किंवा कुणाच्या विरोधात मी हे करत नाही. माझा एक विचार आहे, हा माझा विचार आहे बरोबर, की मी एका महाराष्ट्रातल्या पुरोगामी आंबेडकरी, फुले, शाहू आंबेडकर अशी जी एक परंपरा आहे त्या परंपरेतल्या थ्रू मी बघतोय. बरोबर. आणि ते बघणं जर कोणाला जर ते टोचत असेल तर त्याने टोचून घ्यावं, मी काय करणार त्याच्यासाठी. हा, आता फिक्शन आणि रियालिटी जी तुम्ही पुढे आणताय तर पुढे जाऊन म्हणजे आता विषयांच्या निवडीवरच मी अजून मागासपासून आहे की ह्या फिक्शनला जो काही प्रतिसाद मिळतो इतर, आणि तुम्ही आता तुमचा जो माहितीपट सगळ्या जगभर दाखवताय, मिळणारा प्रतिसाद जो आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी अजून पण सांगतोय म्हणजे भारतातल्या स्पेशली मराठी फिल्म मेकर्सना सांगतो की तुमच्या ज्या कथा आहेत ना त्या त्यांनी सांगितल्या पाहिजेत. समजा तुम्ही शेतकरी जगणं जे आहे ते यायला तुम्ही समजा शेतकरी फॅमिलीतला आहे आणि तुम्ही मुंबईची स्टोरी सांगायला लागला, तुमचा मुंबईचा संबंधच नाही ना. वास्तव येणारच नाही. आणि किंवा तुम्ही समजा कोल्हापूरच्या एखाद्या टाउनची स्टोरी सांगताय आणि तुम्ही पुण्यातल्या आर्टिस्टना घेताय. मला मंजुळेतलं सगळ्यात चांगली गोष्ट काय, त्यांनी हे ब्रेक केलं. तुम्ही आपल्याकडे भाषाची पण खूप हायरार्की आहे ना. म्हणजे भाषिक डिस्क्रिमिनेशन काय असतं विदिन मराठी हे तुम्हाला पुण्यात गेल्यावर कळतं. कशाला शुद्ध बोलायची भाषा? माझी जी भाषा आहे, मी जी शिकलोय, मी मला ज्या टोन मध्ये बोलायची मी त्या टोन मध्ये बोलेल. हे पण एक वेगळ्या लेवलचं डिस्क्रिमिनेशन आहे. त्यामुळं तुमच्या ज्या कथा आहेत, तुमच्या समाजाच्या कथा, तुम्ही बघितलेल्या ज्या गोष्टी त्या सांगायला पाहिजे आणि त्याच ग्लोबल आहेत. मी काय सांगतो की जी मग तुम्ही कधी ऐकलं का की दुसऱ्या अशा कुठल्या म्हणजे मी काय माझं मोठे पण नाही म्हणत आहे, पण जगाला रियालिटी हवी असते. म्हणजे फिल्म हा रियालिटी, विदाउट रियालिटी फिल्म होऊ शकत नाही. एसी मध्ये बसून शेतकरी आत्महत्येवर लिहिण्यासारखा विषय आहे तो आहे. माहितीपटांची जी काही निर्मिती आहे त्या अनुषंगाने एक मला विचारावं असं वाटतं की माहितीपट निर्मिती करू इच्छिणारे जे काही नव्यानं दिग्दर्शक येऊ बघतात त्यांची काय जबाबदारी असायला पाहिजे किंवा त्यांनी नेमकी काय तयारी असायला पाहिजे? मला असं म्हणजे मी जेव्हा फिल्म मेकिंग करत होतो मला दोन गोष्टी वाटत. एक तर माझं एज्युकेशन झालं, ओके. मी नव्या पोरांना दोन सजेशन कायम करतो. एक तर तुम्ही कुठल्या तरी चांगल्या फिल्म मेकर सोबत काम करा, म्हणजे लगेच स्वतःचा गोष्ट करून. एक तर तुम्ही कुठल्या तरी चांगला सेन्सिबल फिल्म मेकर सोबत एक प्रोजेक्ट करा. ते नसेल जमेत तर तुम्ही फिल्म इन्स्टिट्यूट मधून शिका, एक वर्ष स्पेंड करा. ते पण नसेल जमत तर तुम्ही कुठल्या तरी चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जा आणि MA करा. स्पेशली जर तुम्हाला सोशल सायन्स मध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला सायन्स मध्ये इंटरेस्ट तुम्ही MSc करा. बरोबर. पण सोशल सायन्सचं एज्युकेशन खूप युजफुल आहे फिल्मसाठी. तर त्या दोन गोष्टी मला असं वाटतं केल्या पाहिजे. आणि छोट्या छोट्या प्रोजेक्ट मधून सुरुवात करा. म्हणजे लगेच असा मोठा प्रोजेक्ट करायची गरज नाहीये, छोटे प्रोजेक्ट करा. म्हणजे सुरुवातीला छोट्या प्रोजेक्टनी जर तुम्ही सुरुवात केला नंतर तुम्ही मोठ्या प्रोजेक्टला जा. आणि आता डॉक्युमेंटरीचा एक खूप मोठा ऑडियन्स आहे जगभरामध्ये. आणि जगभरामध्ये विचार करणं, भारतामधल्या जे ऑस्कर मिळालाय तो डॉक्युमेंटरीलाच मिळाला, फिक्शनला नाही मिळाला. सो जगाचं पण आता लक्ष आहे की भारतामध्ये कशा पद्धतीच्या फिल्म्स बनतात. तर माझं हेच सजेशन आहे की एकतर शिक्षण किंवा अनुभव घेऊन एक्सपिरियन्स कोणासोबत, आणि नंतर तुमचे प्रोजेक्ट प्लॅन करा. पण प्रोजेक्ट प्लॅन करताना पण तुम्ही रिसर्च करा, वेल रिसर्च करूनच मग पुढे जा. डॉक्युमेंटरीच्या अँगलनी मला असं विचारायचं होतं की विषयांची निवड, वैविध्यता, अभ्यास, रिसर्च जे तुम्ही सांगता,
या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही नवीन सांगावंसं वाटेल की बेसिक काय असणं गरजेचं आहे की ज्यातनं ते पुढे येऊ शकतील? सी आता मोबाईलमुळे खूप साऱ्या गोष्टी आसान झाल्यात. मला असं वाटतं की तुम्हाला जर डॉक्युमेंटरीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुमच्या जवळच्या स्टोरी कुठल्या आहेत. समजा मी आता इस्लामपूरमध्ये राहतोय, तर समजा मला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, बरोबर, तर मी कर्मवीर भाऊराव पाटलांवरती फिल्म करेन. म्हणजे वाळवा तालुक्यामधला एक माणूस ज्यांनी खूप भारतातली म्हणजे महाराष्ट्रातली बरेच तर आता सगळ्यात मोठं एज्युकेशन सोसायटी आहे. बरोबर. मग माझ्या जवळच्या स्टोरी काय, किंवा अण्णाभाऊ साठे आहेत वाटेगावचे, किंवा गे लोंबेट, भारत पाटणकर, किंवा समजा कंटेम्पररी समजा पॉलिटिक्स असं समजलं की शहरांची नावं का बदलली जातात. समजा मला ह्याच्यावरती फिल्म करायची आहे की काय असं झालं की शहरांची नावं बदलावीशी वाटतं लोकांना. हा, बरोबर. तर मग मी माझ्या जवळचे विषय आहेत ना हे, व्हॉट एव्हर, म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू मी बघेन की काय आहे, असं काय होतं की लोकांना असं इतक्या वर्षानंतर हे गरजेचं आहेच का हे आधी आणि ह्यानी काय होत म्हणजे ह्यानी काय होणार आहे. म्हणजे समजा जर तुमच्या गावाचं नाव बदललं, तुमच्या पासपोर्टवरचं नाव बदलायचं एक वेगळा स्ट्रगल आहे ना नंतर. तुमच्या जगण्यामध्ये त्यांनी काय फरक त्यांनी काय बनणार आहे, तुम्हाला नोकरी मिळणार आहे का, म्हणजे काय होणार सुटणार आहेत का, अशा खूप सारे विषय ज्याच्यावर तुम्ही फिल्म करू शकता. म्हणजे आज प्रचंड बेकारी आहे, म्हणजे मुलांची लग्न होत नाहीत मोठा प्रश्न आहे, किंवा खूप प्रश्न आहेत. त्या ईश्वरपूर आणि इस्लामपूर होण्याने काय फरक पडणार आहे. मला ते म्हणायचं आहे की बाबा जर तुम्हाला काय असं काय होतं किंवा असं होण्यामध्ये नाव बदलल्यामुळे कुठल्या पॉलिटिकल ग्रुपचे फायदे आहेत, त्यांचा तो अजेंडा आहे, त्यांचा तो फायदा आहे, पण सर्वसामान्यांना त्याचा काय फायदा होतो. ते असे खूप सारे विषय आहेत. लोक त्याच्यावर करू शकतात. इस्लामपूरचा एखादा डॉक्युमेंटरी फिल्म मेकर, ईश्वरपूर तर करू शकतात. एक उदाहरण आपलं जवळचं म्हणून, पण महाराष्ट्रातल्या बऱ्याच शहरांची नावं अशी बदलली गेली आहेत किंवा अजून चर्चेतही आहेत. म्हणजे आपण अहमदनगर आहे, औरंगाबाद आहे, आपण बघतोय उस्मानाबाद आहे, खूप वेगळ्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे. भविष्यात आणखी काही प्रोजेक्ट्स, आता मगाशी तुम्ही सांगितलं विद्यार्थ्यांचं पॉलिटिक्स जे आहे ते तुम्ही करताच आहे, पण आणखी असे काही विषय तुमच्या डोक्यात आहेत की त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे? आता आणखी एक मला सुचतंय की मला असं समजलं की आतापर्यंत तुम्ही जे काही डॉक्युमेंटरीज बनवली आहेत त्यासाठी तुम्ही कुठल्या संस्थेची, शासनाची किंवा आणि कुणाची आर्थिक मदत घेतलेली नाही? ऍक्च्युली भारतामध्ये गव्हर्नमेंटच्या अशा काही सिस्टम नाहीच आहे, स्पेशली महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला माहितीये का, आपल्याकडे जे फिल्म इन्स्टिट्यूट आहे ना ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं नाही. आणि कर्नाटक गव्हर्नमेंटचं त्यांचं स्वतःचं फिल्म इन्स्टिट्यूट आहे, केरळ गव्हर्नमेंटचं त्यांचं फिल्म इन्स्टिट्यूट आहे, आय थिंक अजून काही स्टेटचे स्वतःचे फिल्म इन्स्टिट्यूट आहे. तर मला असं वाटतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण त्याचं एक फिल्म स्कूल सुरू करायला पाहिजे, आणि ते खूप गरजेचं गोष्ट आहे. आणि तुम्ही जे बनवल्यात त्याला कुठले आर्थिक नाही, मी काय म्हणतो की आम्ही जे फिल्म केलं ना ते जुगाड फिल्म आहेत, सगळं जुगाड इकडचं तिकडचा जमवाजमवून करून केलेलं आहे. आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रोड्युसर्सनी असे काही पैसे लावले नाहीत. थोडेफार प्रोग्रेसिव्ह जे काही लोक आहेत. सेन्सॉरशिपची काही अडचणी येतात? मी आतापर्यंत सेन्सॉरशिपला फिल्म पाठवली नाही. अच्छा, पण ती सक्ती असते का पाठवली पाहिजे असं? अशी काही सक्ती नाहीये भारतामध्ये. आय डोंट नो काही लॉ चेंज झालेत वगैरे, पण गेलची फिल्म तुम्हाला जर गव्हर्नमेंटच्या अवॉर्डला पाठवायची असेल फिल्म, तुम्हाला सेन्सर करावं लागतं. सर्टिफिकेट आता पण कधीच अवॉर्डला नाही पाठवली. ते काय कारण आहे म्हणजे न पाठवण्याचं? ते म्हटलं सेन्सरवाले किती कट सांगतात. आवड महत्वाचं नाही आपल्यासाठी आपलं फिल्म महत्वाचं. आता मग असं राहिलेलं मुद्दा की भविष्यात अशा काही योजना असतील नव्या डॉक्युमेंटरीचे? आता तरी माझ्या डोक्यात हाच विषय आहे की स्टुडंट पॉलिटिक्स मध्ये स्पेशली दलित आणि आंबेडकराईट स्टुडंटचं काय चाललंय वेगवेगळ्या कॅम्पसेसमध्ये, स्पेशली मेट्रो सिटीजमध्ये, दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद ह्या मेजर शहरांमध्ये. आणि त्याच्यासोबतच डिस्क्रिमिनेशनचा जो इश्यू आहे, कास्ट डिस्क्रिमिनेशनचा, तो कसा ते फेस करतात आणि त्यांचं असर्शन कसं सुरू आहे आणि ते कसं चळवळीला पुढे घेऊन जात आहेत, आणि कॅम्पसच्या बाहेर हा विचार कधी येऊ शकतो. तुम्हाला माहितीये का, पहिल्यांदा विचारधारा कॅम्पसेस मध्ये जिंकते, नंतर ते बाहेर येतं. म्हणजे बीजेपी आता तुम्हाला दिसते, पण बीजेपी खूप वर्ष झाला आहे आधीपासून काम करते ना, ते काही सडनली थोडी आली आहे. आणि प्रत्येकाचा एक टाइम असतो, पॉवर यायचा आणि पॉवर जायचा, सायकल आहे ती.
तर मला असं वाटतं जागतिक की ही पण पातळीवर- विचारधारा कधीतरी जिंकेल. जागतिक पातळीवर मिळणारा प्रतिसाद हा कसा आहे? म्हणजे तुम्ही आता बऱ्याच देशांमध्ये जाऊन आलाय, तर तिथेही दलित हा विषय तितक्याच सिरियसली घेतला जातो. आता मला असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे की जे नॉन इंडियन आहेत आणि नॉन इंडियन ओरिजिन आहेत आणि स्पेशली जे सोशल सायन्समध्ये, साऊथ एशियामध्ये आणि थोडे ह्युमन राईट्स वरती काम करणारे जे लोक आहेत, ते लोक कास्टच्या प्रश्नाला घेऊन खूप सिरियस आहेत. ओके. आणि त्यांनी ते खूप सिम्पथॅटिक पण आहेत. त्यामुळे त्यांना कनेक्ट होती ना, त्यांना असं वाटतं की आपल्यात सारखीच कुणीतरी व्हाईट बाई भारतामध्ये गेल्याने तिने काम केलं. आणि मला कधी कधी असं वाटतं की जातीचा जो प्रश्न आहे ना, तो आपल्याकडे काहीतरी म्हणतात ना, असं झाकून ठेवलाय, तसा इथल्या सगळ्या सरकारांनी खूप प्रयत्न केला की हा प्रश्न कधी भारताच्या बाहेर जाऊ नये. हा इंटरनल आहे, हा छोटा प्रश्न आहे, असं करून त्याला ठेवलं. पण आता खूप सारे स्कॉलर्स जगभरामध्ये गेले जी ओपन मांडणी करतायत याचा विषय, आणि ते ओपनली ह्याच्यावरती बोलतात. आणि स्पेशली इंटरनेट, द पोस्ट इंटरनेट ह्याच्याबद्दल खूप चर्चा सुरू आहे. आणि त्याच्यामुळे अशा ज्या डॉक्युमेंटरीज आहेत त्या त्याच्यामध्ये त्यांच्या नॉलेजला हेल्प करणाऱ्या आहेत. हे पुढे जाऊन थांबेल की हे आणखीन वाढेल? म्हणजे ही जी काही पद्धत आता अजेंडा जो दिसतोय एकूण सत्तेचा, राजकारणाचा, ही किती चालेल पुढे अजून? मला एक गोष्ट, म्हणजे मी सोशल सायन्स शिकतोय, मला एवढं माहिती आहे की प्रत्येक पॉवरचा एक एंड आहे. म्हणजे मी एवढंच कमेंट करेन आपण की आशावादी राहायला पाहिजे. ज्यांना जर असं वाटत असेल की आता आपली सत्ता आहे आणि आपली सत्ता 100 वर्ष कायमस्वरूपी राहणार आहे, ती कायमस्वरूपी नाही राहणार. मला फक्त एकच भीती आहे की तुम्ही ज्यावेळेला सत्तेत असता त्यावेळेला तुम्ही खूप सारे शत्रू बनवून घेता आणि त्याच्यानंतरचे जे सरकार येतील त्यांनी जर रिव्हेंज घ्यायला सेम केलं, तेच करणार. म्हणजे ही सायकल आहे शेवटी. म्हणजे म्हणून मला असं वाटतं की थोडंसं डेमोक्रॅटिक असलं पाहिजे. मग कुठल्याही विचारधारेचं सरकार असू दे, तिथे एक डेमोक्रॅटिक स्पेस असली पाहिजे. तर खूप छान वाटलं आज तुमच्याशी चर्चा करून. खूप वेगवेगळ्या विषयांना स्पर्श झाला आणि खूप माहितीपूर्ण अशी मुलाखत झाली असं मला वाटतं. मी प्रतिभा संवाद चॅनलतर्फे आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू.